आता पाहूया आवाज लोकशाहीचा हा लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट। मध्ये आज आपण पाहणार आहोत यवतमाळमधील नागरिकांच्या समस्या। 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यातील दाबडी या ठिकाणी आले होते आणि महासभा या ठिकाणी घेण्यात आली होती। शेतकऱ्यांच्या कुठल्याही आत्महत्या होणार नाही, यात जिल्ह्यातील शेतकरी अथोनात ज्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, मात्र त्या ठिकाणी कृषी विभाग पोहोचत नसल्याची ओरड सुद्धा या ठिकाणी होत आहे। चाय पे चर्चा करून पंतप्रधानांनी या ठिकाणी चर्चा तर केली, मात्र त्याचं साध्य या ठिकाणी शेतकऱ्यांना काही झालेलं नाही, अशी सुद्धा ओरड या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। विहीर आहे, शेतात पाणी आहे, पण वीज नाही आहे। त्या लोकांनी कोटेशन जर म्हणते समजा की शासनाच्या नियमानुसार कोटेशन भरून आहे, 3-3 वर्षापासून त्यांना वीज नाही आहे। मग ते सिंचनाचा फायदा काय, विहिरीचा फायदा काय की तुम्ही समृद्ध शेतकरी होण्यासाठी विविध योजना देतात, मग त्या योजना देताना तुम्ही त्यांना जे पुरतत असते वीज पुरवठा ते पण करायला पाहिजे शासनाने। आमच्या शेतामध्ये हिंग पाहणं हरभऱ्याला काहीच नाही आहे। तूर निकाल ही झाली, निकाल का तुरीला एक शेंग नाही राहिली, निकाल गारपिटीने खराब झाली। कापूस निकाल वल्ला झाला, त्या कापसाला कोण घेणार आता? भाजीच्या भात कापूस शिकायला लागते। या सरकारनं आता काही ना काही मदत द्यायला हवी शेतकऱ्याला, ज्या अवकाळी पाणी पडल्यामुळे त्याच्यावर काही हे करायला पाहिजे। सर एक भाव निश्चय एकसारखा भाव ठेवायला पाहिजे। आता व्यापाऱ्याला आपण कमी भावाने विकतो, व्यापारी जे भाव व्यापाऱ्याजवळ गेले की ते भाव वाढून जाते, तर हे पहिलेपासूनच जे भाव आहे ते सारखा ठेवायला पाहिजे सरकारनं। आमदार इथंच नाही आमच्या इकडं, आर्मी तालुक्यात त्याच्यात नाहीच आहे, कधीच नाही आले, कधीच भेटले नाही, तर काय सांगणार त्यांना आमदाराला? काहीच नाही। सिंचन आहे तिथं विहीर नाही, जिथं विहीर आहे तिथं वीज नाही। वीज जर द्यायची असेल तर दिवसात द्यावी, रात्रीची वीज कामी नाही, कारण रात्रीचा धोका पत्करावा लागतो शेतकऱ्याला। त्याला रोयटाड आहे, डुकरं आहे, वाघ आहे, साप आहे, अशा अनेक समस्यांना त्याला तोंड द्यावं लागतं। आमदार म्हणजे दिसू शकत नाही तर येऊ शकत नाही, त्याला बोलावं काय? दिसतच नाही ते डोळ्यानं, त्याला बोलावं काय आपण? तो जर आला तर आपण त्याला बोलू, शेतकऱ्याच्या समस्या सोडू, शेतकऱ्याच्या समस्या सांगू, मजुराची सांगू, जे काय आहे ते सगळं आम्ही सांगू शकतो, पण तो येतच नाही, दिसतच नाही। 5 वर्षात तर दिसलाच नाही। हरभऱ्याचं असेल, तुरीचं असेल, कापसाचं असेल, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याबद्दल विरोधकांनी असेल शेतकऱ्यांबद्दल प्रश्न तिथे आवाज उठवला पाहिजे हिवाळी अधिवेशनामध्ये, आणि शासनाला जागृत केलं पाहिजे। वेळोवेळी शासनाची जी होणारी जी मदत आहे ही वेळेवर पोचत नाही आहे शेतकऱ्यापर्यंत, ती लवकरात लवकर पोचायला हवी, आणि पोचली तर ही तुटपुंज्या प्रमाणात पोचायला नको। कोणत्या सरकारी शेतकऱ्याच्या बाजूने नाही बाबा। या अधिवेशनामध्ये खरं म्हणजे शेतकऱ्याचा सन्मान निधी नसून ही शेतकऱ्याची थट्टा आहे, कारण बळीराजा असून त्याला तुम्ही 500 रुपये कशासाठी देता? काय कारण आहे? काय म्हणून देता? हां, एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी या देशाचा अन्नदाता, या देशाला तो पोचतो, पिकवतो, ते तुम्ही अन्नधान्य कमी भावात घेऊन फुकटानं वाटता। आलं का लक्षात? आणि त्याचे हे हाल आहे। ज्यानं ज्यावेळेस चाय पे चर्चा घेतली होती मोदी साहेबांनी, त्यावेळेस सांगितलं आम्ही आत्महत्या कर, इथं आत्महत्या एकही कमी झाली नाही, आत्महत्या उलट वाढत आहेत। आणि शेतकऱ्याला भावच भेटणार, हमी उत्पादन खर्चावर जर हमी भाव भेटला कास्तकाराले, तर कास्तकाराले आत्महत्या करायची पाळीच येत नाही। मागील 10 वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे। यवतमाळच्या दाबडी या ठिकाणी जे आहेत महाचर्चा, चहा पे चर्चा घेतली, मात्र त्या ठिकाणी जे आहेत अनेक घोषणासुद्धा केल्या, असं शेतकऱ्याच्या वतीने सांगण्यात येत आहे। मात्र त्या घोषणा फक्त घोषणा झालेल्या, शेतकऱ्यांना कुठलाही फायदा झाला नाही, अशी ओरडसुद्धा या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही न्यूज, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।